नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य रंगामध्ये दर आठवड्याला जेव्हा नवीन-नवीन लेखक, कवी येतात, तेव्हा त्यांचं जे अनुभव विश्व आहे, ते अनुभव विश्व त्यांच्या लेखणीच्या माध्यमातनं आपल्यासमोर उलगडतं. प्रत्येक विषय वेगळा असतो आणि मग त्या विषयामध्ये वावरणारी ही सगळी मंडळी, त्या-त्या क्षेत्रातले अतिशय रंजक, अतिशय मनाला संवेदनशील वाटणारे, मनाला भिडणारे असे अनुभव आपल्या लेखनातनं मांडत असतात आणि त्यामुळे साहित्य रंगाचा प्रत्येक भाग हा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येत असतो. खरं तर याच अनुषंगाने आजचे 2 पाहुणे जे आहेत, त्यांचंही वेगळेपण आपल्याला त्यांच्या लेखनातनं जाणवणार आहे. सर्वप्रथम मी निमंत्रित करते गेली अनेक वर्ष पशुधन विकास अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखिका असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पहिली महिला पशुवैद्य म्हणून ज्यांनी काम केलं, डॉक्टर विनया जंगले यांना निमंत्रित करते. विनयाताई, नमस्कार. स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच प्रेरक असतं. तर या शिवचरित्रावर आधारित 50 गाण्यांचं लेखन, गीत, संगीत यावर गेली 25 वर्ष अखंड काम करणारे कवी आणि गीतकार अनिल नलावडे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. 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 आणि आता निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यांना शुभेच्छा. खूप एक आगळं वेगळ्या पद्धतीचं आज आपलं पाहुणे आलेले आहेत आणि अनिल नलावडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शिवशाही कालखंडाच्या इतिहासावर आधारित साहित्य, संगीत, गायन, आपल्याकडे कवी भूषण यांचं नाव घेतलं जातं. तिथून ते अनेक संत महात्म्यांपर्यंत आपण शिवचरित्राचा महिमा त्यांचा अमर आहे. बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले अनेक जणांचं नाव महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिव महिमा पोचण्याच्या मध्ये फार महत्त्वाची भूमिका नेहमीच असते. विशेषतः जसं संयुक्त महाराष्ट्र घडवला, तो जेवढा नेत्यांनी घडवला तेवढा शाहिरांनी घडवलेला आहे आणि त्यामुळे शिवचरित्राच्या संदर्भामधलं लोकांना आवडेल अशा पद्धतीचं साहित्य, संगीत, गायन म्हणजे ज्याला आपण म्हणू की खूप दुर्बोध शब्दांच्या मध्ये एखादं मांडणं किंवा अभ्यासपूर्ण पण पुस्तकं खूप आहेत, त्याची खूप आवश्यकता असतेच. पण अनिल नलावडे यांनी स्वतःचं आयुष्य आणि सगळं स्वतःचं ध्येय हे शिवरायांच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि त्याचं ते सर्जनशील पद्धतीने मांडणी करतात. अनेक महाराष्ट्र मंडळ, चेन्नई, सिंगापूर, गोवा अशा अनेक ठिकाणी ते गेलेले आहेत. त्याचबरोबर मराठा लाईट इन्फंट्री या सेनेच्या रेजिमेंटसाठी, भारतीय सेनेच्या, त्यांनी एक नवीन गीत पण लिहिलेलं आहे आणि 6,500 शिवसैनिक म्हणते पण शिवसैनिक म्हणजे प्रत्यक्ष मराठा लाईट इन्फंट्रीमधले त्यांच्यासाठी 3 दिवस शिवचरित्र सादर केलेलं आहे आणि 50 गाण्यांचं लेखन, गीत संगीताबरोबरच त्यांनी 250 कविता केलेल्या आहेत विशेष म्हणजे. आणि हे शिवचरित्र सादर करण्यासाठी त्यांना त्याची दखल घेऊन मुंबई महापौर पुरस्कार, सरस्वती पुरस्कार, आयकॉनिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि ज्या वेळेला या विषयातले अभ्यासक दखल घेतात तुमच्या अभ्यासाची, ही एका अर्थाने एक वेगळ्या ऐतिहासिक पाऊल असतं. ते देखील त्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे. कारण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राच्या एका प्रकल्पासाठी 120 कविता लिहून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या कवितांचा आशय बिनचूक आणि निर्दोष आणि ज्वाज्वल्य असा असल्याशिवाय ते बाबासाहेब पुरंदरेंनी स्वीकारलंच नसतं आणि त्यामुळे खूप एक त्यांच्या आशीर्वादाची मोहर त्यांच्या संपूर्ण कार्यावरती उमटलेली आहे. डॉक्टर विनया जंगले या महाराष्ट्रात जरी काम करत असतील तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती अलीकडे गेल्या काही वर्षात आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की झूज जे असतात त्या सांभाळणाऱ्या महिला अधिकारी जगामध्ये अनेक ठिकाणी दिसलेल्या आहेत आणि त्या ज्या प्रेमाने त्या संपूर्ण पशुवैद्यक शास्त्राला त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर विनया जंगले आहेत. माझे वडील वेटरनरी डॉक्टर होते, मायक्रोबायोलॉजिस्ट होते. त्यामुळे या विषयाच्या बद्दल मला एक मी असं म्हणेन की चांगल्या प्रकारचं पितृतुल्य आशीर्वाद किंवा त्यांच्याकडून समजून हा शब्द आम्हाला काही अनोळखी वाटत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानव आणि हत्ती संघर्षात हत्तींना बेशुद्ध करण्यात डॉक्टर विनया जंगले यांनी स्वतःचं प्रावीण्य दाखवलेलं आहे. तसंच बिबट्यांना बेशुद्ध करून संरक्षित भागात स्थलांतरित केलेले आहे. 74 चितळांचे तुंगारेश्वर अभयारण्य स्थलांतर केलं.
त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पहिली महिला पशुवैद्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसंच सातत्याने त्यांनी लिखाण करत असताना मुक्या वेदना बोलक्या संवेदना हे वन्यजीवांवर आधारित पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. मौन वेदना मुखर संवेदना हा त्याचा हिंदी अनुवाद झालेला आहे. अनेक पुरस्कार डॉक्टर विनय जंगले यांना मिळालेले आहेत. आणि मला माहित नाही आडनावाचा काही संबंध असतो की नाही, पण बरोबर जंगले आडनाव आणि वेटरनरियन असं दोन्ही तुमचं जे काम आहे त्याच्यात मला एक सांगायला हरकत नाहीये की जी महिलांचं शेतीविषयक सगळी जैविक प्रकारचं काम येतं आणि त्याच्यात आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यावेळेला सर्व महिलांचं एक म्हणणं असतं की आम्हाला व्हेटरनरीचा अभ्यास पाहिजे, कारण आमचं आयुष्य दिवसभर कोंबड्या, बकऱ्या, गायी, म्हशी यांच्याशी संबंधित जातं. त्यामुळे शेतीच्या बरोबरीने त्यांना व्हेटरनरी डॉक्टर खूप महत्वाचा वाटतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंटनी महिलांच्यासाठी सुद्धा असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत अशी आम्हाला माहिती झालेली आहे. तुम्ही स्वतः हे काम करत असताना लिखाणाची आवड तुमच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून तुम्ही स्वतःला इतक्या सुंदर पद्धतीने एक स्वतःची स्पेस मिळवली आहे. त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि उत्तराचंही मी अभिनंदन करीन की अनिल नलावडे असतील आणि डॉक्टर विनय असतील असे एक आगळेवेगळे आजच्या वर्तमानाशी जोडले गेले, पण माझ्या भूतकाळाशी कुठे ना कुठे वेगळ्या पद्धतीने संबंधित असलेले तिला माहिती नसताना तिने बोलावलेलं आहे. म्हणजे असं काहीतरी ठरवून आपण करतच नाही या गोष्टींच्या मध्ये, पण आपोआपच ते जुळलंय. आणि मला नेहमी असं वाटतं की जे समविचारी असतात, समान आवडी असलेले लोक असतात ते कुठे ना कुठे बरोबर भेटतात. तसा हे साहित्य रंग एक सुंदर आम्हाला व्यासपीठ आम्हाला ते सुंदर यासाठी वाटतं की जो माणसा माणसाचा संवाद जेवढा व्हायला पाहिजे तेवढा अलीकडे होत नाहीये. परिसंवाद झाले तरी बघा, आता समजा आपण एक परिसंवाद घेतला असता शिवाजी महाराजांवर, तर तिथे विनय जंगलेनं बोलावलं असतं का? कोणी नसतं. पण वेटरनरीच्या विषयात सुद्धा नलावड्यांना बोलावलं नसतं. म्हणजे अगदी दोन भिन्न विश्वांमधली साहित्यिक एकत्र येऊन ज्यावेळेला समाजामध्ये स्वतःचं म्हणणं मांडतात, तर रसिकांना, श्रोत्यांना खूप मनामध्ये एक वेगळं आकर्षण जसं तयार होतं, तसं इंटरडिसिप्लिनरी वेगवेगळ्या क्षेत्रांमधले लोक सुद्धा एकमेकाशी जोडले जाणं हे खूप छान आवश्यक गोष्ट असते मला वाटतं. आणि आता मी आता मुद्दाम असा संबंध जोडायचा म्हणून नव्हे, पण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्रामध्ये दिसेल तर अश्व, त्याच्यानंतर हे खरंय. आपल्या वाघ्यापुत्रा, असे हत्ती, त्याच्यानंतर अगदी बुरुज कुठले किंवा दारं फोडण्यासाठी म्हणून पायदळाच्या बरोबर असे पशु पक्ष्यांचाही जसा संबंध असतो. आणि मी जे काही थोडं वाचलेलं आहे बाकी सुद्धा इतर, त्या पक्ष्यांना सुद्धा एक वेगळी भाषा ज्या असतात वेगवेगळ्या, त्या पक्ष्यांच्या भाषांत सुद्धा कळून त्याचं भविष्य टाकणाऱ्या गोष्टी आपण अनेक पूर्वीच्या इतिहासात ऐकलेल्या आहेत. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर पंचमहाभूत एकमेकाशी कशी जोडली गेलेली आहेत जीवसृष्टीशी, हाच मानवी इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे या मानवी इतिहासातले एक वेगळे पैलू दोन अनिल नलावडे आणि डॉक्टर विनय जंगले यांनी या कामामधून समोर आणलेले आहेत. आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम हा साहित्य रंग वेगळाच आहे मी असं म्हणेन. तर आपण सुरुवात. नक्की. आणि नीलमताई तुम्ही म्हणालात तसं मनात हा विषय होता की शिवराज्याभिषेक दिन नुकताच झालेला आहे आणि आपल्या जिजाऊ साहेब की ज्यांच्यामुळे शिवाजी महाराज घडले, अशा जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी अगदी पुढच्या आठवड्यात आहे. त्यामुळे या दोन्हीला जोडणारे जेव्हा अनिल नलावडे आम्हाला सापडले तेव्हा मी म्हटलं की या दोन्ही गोष्टी आपण आज एकत्र त्याच्या मध्यावर आपण हे जोडूया. आणि तुम्ही म्हणालात तसं शिवचरित्रामध्ये पशु पक्षी प्राणी यांचा संबंध नेहमीच येतो. त्यामुळे हे असे दोन विषय आज आपल्याला जोडता आले, त्याचा खरंच आनंद आहे. आणि विनयाताई पशु पक्ष्यांच्या बाबतीत, प्राण्यांच्या बाबतीत इतक्या संवेदनशील आहेत आणि त्यांनी अनेक असे प्रसंग मी नेहमी त्यांच्याकडनं ऐकलेले आहेत की जे प्रसंग आपल्याला अवाक करून सोडतात. कारण जंगल निरीक्षण, जंगल वाचणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे जो विनयाताईंनी नेहमी दिलेला आहे. मुक्या वेदना बोलक्या संवेदना या पुस्तकामध्ये विनयाताई तुम्ही जे लिखाण केलेलं आहे ते नक्कीच मुळापासून वाचण्यासारखं आहे. आणि म्हणूनच त्यातला एक लेख आज तुम्ही आमच्यासाठी वाचावा अशी मी तुम्हाला विनंती करते. विनयाताई. मी माझ्या मुक्या वेदना बोलक्या संवेदना या पुस्तकात वाघ वाघिणी या विषयावर एक लेख लिहिलाय. म्हणजे मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असताना जे वेगवेगळे वाघांचे मला वेगवेगळे अनुभव आले, तर त्यावर आधारित असा लेख आहे. तर त्या लेखातलं एक छोटासा भाग मी आज आपल्या पुढे सादर करते. ही गोष्ट जी आहे ती एका पांढऱ्या वाघिणीची आहे. आमच्याकडे रेणुका नावाची एक पांढरी वाघीण होती त्यावेळेला. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा 2008 ते 2012
या काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काम केलं तेव्हाचा अनुभव आहे. तेव्हा एक पांढरे वाघ 5-6 आमच्याकडे होते, त्याच्यात ही रेणुका नावाची वाघीण होती. तर त्या वाघिणीची ही गोष्ट आहे. रेणुका बरीच वर्ष आमच्या प्राणी संग्रहालयात होती. आता जवळजवळ 12 वर्षांची झाली होती. एक दिवस माझ्या रोजच्या राऊंडच्या वेळी मला तिच्या डाव्या डोळ्याच्या पापणीच्या खाली एक छोटी गाठ वाढत चालल्याचे दिसले. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गाठ खूपच वेगाने वाढत होती. माझी खात्री पटली ही कर्करोगाची गाठ असावी. मग आम्ही ती शस्त्रक्रिया काढून टाकायचे ठरवले. पण गाठ डोळ्यात होती. ती काढायची म्हणजे खूपच काळजीपूर्वक काढणे आवश्यक होते, नाहीतर डोळ्याला इजा पोहोचली असती. आम्ही डॉक्टर वाकणकर सरांना बोलावले. वाघिणीला बेशुद्ध करण्याचे काम माझ्याकडे होते. तिचे वजन 150 किलो होते. त्याप्रमाणे डोस ठरवला. ब्लो पाईपमध्ये इंजेक्शनची सिरिंज ठेवली. रेणुका खूप अस्वस्थपणे पिंजऱ्यात फेऱ्या मारत होती. मी पिंजऱ्याच्या जाळीतून ब्लो पाईप रोखला. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूनी मी माझ्या प्राणीरक्षकांना उभे केले. प्राणीरक्षकांनी रेणुका रेणुका असा आवाज देऊन तिला स्वतःजवळ बोलावले. ती डरकाळी मारत त्यांच्या जवळ धावली. ती संधी साधत मी ब्लो पाईपमधली सिरिंज खुंकून तिच्या मांडीवर मारली. सिरिंजची सुई क्षणभरात तिच्या मांडीत खुपसली गेली आणि खाली पडली. आम्ही सगळे दूर उभे राहिलो. 10 मिनिटातच ती उलटी आल्यासारखी करू लागली. याचा अर्थ औषधाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. 15 मिनिटातच ती आडवी पडून गाढ झोपली. तिच्या कानात ब्लो पाईपने जोरात फुंकले. तिने काहीच हालचाल केली नाही. मग आम्ही पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. तिचा डोळा पिंजऱ्याच्या दरवाजाच्या समोर येईल अशा तऱ्हेने तिला जवळ घेतले. पापण्यांच्या आजूबाजूचे केस काढून टाकले. वाकणकर सर तिच्या डोक्याच्या जवळ बसले. त्यांच्याकडे इलेक्ट्रोकॉटरीचं मशीन होतं. इलेक्ट्रोकॉटरी म्हणजे विजेवर चालणारं शस्त्रक्रियेत वापरलं जाणारं मशीन. विजेमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे ते कोणत्याही गाठी काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेत वापरलं जातं. त्यांनी ते मशीन वाघिणीच्या डोळ्यांच्या जवळ नेलं. डाव्या डोळ्यांच्या पापणीजवळ येताच त्याचं बटन दाबलं. अतिशय हलक्या हाताने सरांनी ते मशीन गाठीजवळ नेलं आणि आश्चर्यकारकरित्या त्या मशीनने रक्ताचा एकही थेंब न येता ती गाठ कापून टाकली. टाके वगैरे मारायची आवश्यकताही भासली नाही. रेणुकाची खालची पापणी फक्त थोडी लालसर दिसत होती, पण गाठीची कोणतीही खूण तिच्या पापणीवर उरली नव्हती. काढलेली ती गाठ तपासणी करण्यासाठी आम्ही प्रयोगशाळेत पाठवली आणि रेणुका त्या गाठीच्या त्रासापासून मुक्त झाल्याचा आनंद साजरा केला. पण आमचा हा आनंद फक्त 8च दिवस टिकला. 8 दिवसांनी गाठीच्या तपासणीचा अहवाल आला. ती गाठ कर्करोगाची असल्याचे निष्पन्न झाले होते. तिचा कर्करोग हा त्वचेचा कर्करोग होता. गोऱ्या माणसांच्या कातडीत मेलॅनिन हे रंगद्रव्य नसल्याने युरोपियन लोकांमध्ये या प्रकारच्या कर्करोगाचे मोठे प्रमाण आहे. पांढऱ्या वाघांमध्येही हे रंगद्रव्य नसते. त्यामुळेच हा कॅन्सर रेणुकाला झाला होता. जवळजवळ 10 वर्ष रेणुका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सदस्य होती. तिने कितीतरी पिल्लांना जन्म दिला होता. तिच्या काही पिल्लांना आमच्या प्राणीरक्षकांनी अंगाखांद्यावर खेळवलं होतं. त्यामुळे रेणुकाचा तो रिपोर्ट बघताच मी काही क्षण सुन्न झाले. कॅन्सरग्रस्तांच्या जवळच्या माणसांची काय मनस्थिती होत असेल याची त्या क्षणी मला जाणीव झाली. माणसांचे डॉक्टर अभ्यासक्रमात शिकतात, रुग्णामध्ये गुंतू नका, त्याच्या आजारपणात गुंता. पाळीव प्राण्याची काळजी घेण्यासाठी त्या प्राण्यांचे मालक असतात. पण आम्हा जंगली प्राण्यांच्या पशुवैद्यांना जेव्हा प्राण्याच्या खाण्यापिण्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टीची स्वतः काळजी घ्यावी लागते, तेव्हा त्या मुक्या प्राण्यात डॉक्टर भावनिकदृष्ट्या खूप खोलवर गुंतत जातो. रेणुकाच्या त्या कॅन्सरच्या रिपोर्टने मला रेणुकाच्या आणि माझ्या नात्याची नव्याने जाणीव झाली. पण मी ठरवलं, हिंमत हरायची नाही, शेवटपर्यंत लढा द्यायचा. थोड्याच दिवसात तिच्या मानेजवळ दुसरी गाठ दिसू लागली. ही
गाठ खूपच वेगाने वाढू लागली. आता आम्ही रेणुकाला किमोथेरपीचा उपचार देण्याचे ठरवले. या किमोथेरपीसाठी टाटा कॅन्सर इस्पितळातील प्राण्यांच्या कॅन्सरचे तज्ज्ञ डॉक्टर चौधरींना आम्ही बोलावले. डॉक्टर चौधरींनी रेणुकासाठी आठवड्यातून 2दा केमोथेरपी देण्यास सुचवले. आठवड्यातून 2दा तिला शिरेतून ते इंजेक्शन द्यायचे होते. तिला आठवड्यातून 2दा त्यासाठी बेशुद्ध करणे आवश्यक होते. पहिल्यांदा नेहमीच्या डोसने बेशुद्ध होणारी रेणुका नंतर लवकर बेशुद्धच होईना. तिला जास्त डोस लागू लागला. त्यातच मानेवरच्या गाठीमुळे तिला मानही हलवता येईना. तिचा त्रास आम्हाला बघवत नव्हता. पण त्याही पेक्षा ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती याचं जास्त वाईट वाटत होतं. सगळं तिला होमिओपॅथी वापरून बघा. आम्ही करून बघितलं. होमिओपॅथीच्या गोळ्या तिच्या बीपमध्ये घालून आम्ही देत होतो. 5वा केमोथेरपीचा डोस होता तेव्हा आम्ही तिला नेहमीप्रमाणे बेशुद्ध करत होतो. बेशुद्धीच्या इंजेक्शनचा पहिला डार्ट मारला. 20 मिनिटं थांबूनही तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. पुन्हा एकदा थोडं औषध भरून पुन्हा एक डार्ट मारला, पण त्याचाही तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. मग पुन्हा एक थोडा डोस भरला. मी तिच्या पिंजऱ्याजवळ गेले तर काय, मी जागच्या जागी खेळल्यासारखी उभी राहिली. रेणुका खाली बसली होती. तिने तिचं डोकं जमिनीवर टेकवलं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला काहीच सुचेनासं झालं. त्या दिवशीचं काम आम्ही तिथेच थांबवलं. त्यानंतर थोड्याच दिवसात रेणुका हे जग सोडून गेली. आजही इतक्या दिवसांनी मला तिचे ते अश्रू ढाळणारे डोळे आठवतात आणि प्रश्न पडतो, अशा तऱ्हेने दुःखाने प्राणी अश्रू ढाळतात का, की कोणत्या औषधामुळे डोळ्यावर तो परिणाम घडून आला होता, कुणास ठाऊक. पण एका वाघिणीचे अश्रू ढाळणारे डोळे मी पाहिले एवढंच या क्षणी सांगू शकते. धन्यवाद. वा, म्हणजे एखाद्या प्राण्याशी सुद्धा आपली किती जवळीक होऊन जाते आणि त्यांचं एक नातं तुमचं मला वाटतं प्रत्येकाशीच जमत असेल आणि ते प्रत्येक वेळी ते नातं उलगडताना खरंच खूप कठीण जात असणार आहे आणि अनेक प्रसंग असे तुमच्या त्या पुस्तकामध्ये आहेत. मी नक्कीच वाचकांना सांगेन की हे एक वेगळं विश्व आहे आणि ते विश्व नक्की या पुस्तकातनं उलगडतंय. त्यामुळे मुक्या वेदना बोलक्या संवेदना हे पुस्तक मुळापासून सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं नक्की सांगेन. अनिलजी, तुमच्या कवितांकडे वळूया की जसा मगाशी उल्लेख झाला की शिवचरित्रामध्ये अशा प्रकारे प्राण्यांचे उल्लेख अनेकदा आलेत. मला वाटतं तुम्हालाही त्याचा अभ्यास करताना जवळून ह्या सगळ्या विषयाचा परिचय नक्कीच झालेला आहे. तर तुमच्या कविता आमच्या समोर सादर कराल. नमस्कार. आजचा विषय जे आता विनयाताईंनी जो विषय घेतला आणि ज्या विषयावरती त्यांनी आपला लेख सादर केला, शिवचरित्रामध्ये अशा विषयांवरती बोलण्यासारखं खूप आहे. पण आजच्या जे मी विषय निवडलेत कवितेसाठी, तर नुकताच शिवराज्याभिषेक हा दिवस साजरा झाला. आपण सगळ्यांनीच तो साजरा केला. पण शिवराज्याभिषेकाचं स्वप्न ज्या माऊलीने पाहिलं होतं ते फार महत्त्वाचं होतं. माझी पहिली कविता मी त्या माऊलीलाच अर्पण करतोय. आणि जिजाऊनी शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने लहानाचं मोठं केलं आणि तेच संस्कार, तेच शिक्षण त्यांनी त्यांच्या बालसवंगड्यांनाही दिलं होतं. म्हणजे शिवाजी महाराज तर होतेच, पण सोबत त्यांचे बालसवंगडी आणि 12 मावळमधले मावळे ज्या पद्धतीने जिजाबाईंनी त्यांच्याकडे ते शिक्षण त्यांना दिलं आणि त्यावरती माझी ही कविता आहे. कारण स्वराज्य त्यामधूनच घडत गेलेलं आहे. आणि माझी पहिली कविता मी आणि जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी लगेच पुढच्या आठवड्यात आहे, त्यामुळे हा एक दुवा चांगला जोडला जातोय. हो, त्याच जिजाऊंची पुण्यतिथी पुढच्या आठवड्यात आहे. पहिली कविता मी राजमाता जिजाऊंनाच अर्पण करतो. रणचंडीचे रूप घेऊन जन्म दिला तू नरसिंहा,
रणचंडीचे रूप घेऊनी जन्म दिला तू नरसिंहा, शपथ घेऊनी सुराज्याची दिला शिरावर तू भगवा. तूच शिकविला तूच फुलविला डोळ्यांतून अंगार नवा, अन्यायाला वाचा फोडा तूच दिला हा मंत्र महा. सह्याद्रीच्या कडे कपारी चैतन्याचा तूच झरा, सह्याद्रीच्या कडे कपारी चैतन्याचा तूच झरा. 12 मावळ पेटून उठला जिंका किंवा लढून मरा. आई होती तुझ्या सारखी, आई होती तुझ्या सारखी घडला म्हणून शिवरावा. तुझ्यामुळे गे वाटे आता घरोघरी शिव जन्म हवा, तुझ्यामुळे गे वाटे आता घरोघरी शिव जन्म हवा. ही माझी पहिली कविता. शिवचरित्रावर आधारित मी बरीच गाणी लिहिली, बऱ्याच कविता लिहिल्या, पण काही विषय हे इतके भावस्पर्शी आहेत की शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्याचं एक अखंड स्वप्न पाहिलंच होतं. पण एक विषय इतका महत्वाचा आहे की ज्यावेळी एक पोर्तुगीज राज्यपाल होते आपल्या गोव्याचे, त्यांचे एक नातेवाईक म्हणजे प्रवासी जे असतात आपल्या भारतामध्ये त्यावेळी येत होते, त्यातले एक प्रवासी असेच आले होते. तो एक लिखित त्याचा आपल्याकडे एक पुरावा आहे. आणि फिरता फिरता आपल्या कोकण किनाऱ्यावरती आपले कोकण किनाऱ्याचे त्यावेळेचे स्वराज्याचे जे अधिकारी होते रावजी सोमनाथ, ते त्यांना भेटले. त्यांनी रावजींना बाकी सगळंच विचारलं स्वराज्याबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा आपल्या मोहिमा लढाया. पण विचारता विचारता त्याने एक प्रश्न विचारला की तुमच्या राजाचं स्वप्न काय आहे, की तुमचा राजा काय करू इच्छितो, स्वराज्य म्हणजे काय आहे. आणि रावजी सोमनाथांनी जे उत्तर दिलं, अर्थात ते शिवाजी महाराज ज्या ज्यावेळी आपल्या सगळ्या सरदारांना एकत्र बोलवायचे आणि आपल्या स्वराज्याचं स्वप्न सांगायचे, स्वराज्याची जी व्याख्या सांगायचे, त्यातूनच रावजी सोमनाथांनी हे उत्तर दिलं होतं. हे स्वप्न मी कवितेच्या माध्यमातून जेव्हा ते लिहिलं तेव्हा खऱ्या अर्थाने 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे काही केलं, जे काही घडवलं, ते ह्या सगळ्या स्वप्नाचा सार म्हणजे ही कविता आहे. आणि अंतकाळी म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळी खरोखर म्हणजे शेवटच्या क्षणी त्यांचा मृत्यू समीप आला होता, त्यावेळी सुद्धा त्याने आपल्या सरदारांना जे काही सांगितलं ते ह्या सगळं कवितेमध्ये. ही कविता त्या निमित्ताने मी तुमच्यासमोर सादर करतोय. सिंधूच्या उगमापासोनी कावेरीच्या पैल तीरातो, अवघा अवघा मुलूक आमुचा स्वतंत्र व्हावा सुराज्य व्हावा. स्वप्न पाहिले आम्ही एकते त्याच साठी हा खेळ मांडिला, कैक जीवांच्या आहुत्यांनी पिढ्या पिढ्यांचा देश राखिला. होऊ नका भयभीत कधीही धाक असावा पुरुषार्थाचा, करा करा निपात येथल्या असुर माजल्या कृतकृत्यांचा. निष्ठेच्या कर्तव्यामधुनी क्रांतीचा स्वरनाद घुमावा, लेंछ मारुनी या भूमीवर गर्वाने भगवा फडकावा. पुत्र मानिले आम्ही जासत्या रयतेचा सांभाळ करावा, पुत्र मानिले आम्ही जासत्या रयतेचा सांभाळ करावा. सप्त आमुच्या गंगा सिंधू मुक्त करा त्या पुन्हा एकदा, काशीचा तो विश्वेश्वरही सन्मानाने स्थापित व्हावा, काशीचा तो विश्वेश्वरही सन्मानाने स्थापित व्हावा. 12 ज्योतिर्लिंगांमधून हर हरचा जय घोष वदावा. घेतो आता निरोप तुमचा, घेतो आता निरोप तुमचा, अंती आमुचा काळ जाहला. चुकूर कधीही होऊ नका हो, निपक्षपाती न्याय धरावा. राज्य घडावे इथेच श्रींचे, हाच मनीचा ध्यास स्मरावा. हिंदवी स्वराज्याचा मंत्र नित्य रोज मगमुखी जपावा, हिंदवी स्वराज्याचा मंत्र नित्य रोज मगमुखी जपावा. आणि ह्याला अनुसरूनच पुढची कविता माझी फार महत्वाची आहे. कारण शिवाजी महाराज त्यांचं निधन झाल्यानंतर 27 वर्ष मराठे ते स्वप्न घेऊन लढत होते. त्यानंतर सुद्धा म्हणजे 27 वर्ष झाल्यानंतर सुद्धा नंतर पेशवाई आली आणि पेशवाईतून सुद्धा मराठ्यांनी जी शिवाजी महाराजांकडनं स्फूर्ती घेतली आणि अगदी अटके पार शिवाजी महाराज ह्या आमच्या मावळ्यांनी इतिहास घडवला. खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत आमचा भगव्याने पूर्ण व्यापून टाकला होता खऱ्या अर्थाने. पण पानिपतचं जे युद्ध झालं, त्या पानिपतच्या युद्धामध्ये बरेच मंडळी असं म्हणतात की पानिपतमध्ये आमचे मराठे हरले, पण मराठे हरले नव्हते, मराठे जिंकले होते. हा इतिहास खूप महत्वाचा आहे. आणि आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी म्हणजे ज्यांना पानिपतचं युद्धच माहिती नाहीये, पण पानिपतचं युद्ध किती महत्वाचं होतं आणि त्या पानिपतच्या युद्धामधून काय घडलं आणि आजही
आजही जेव्हा सगळे मराठी सण साजरे होताना त्यातला एक सण फार महत्वाचा आहे, तो म्हणजे मकर संक्रांत. ही मकर संक्रांत ज्या ज्या वेळी येते, दरवर्षी येते, ज्या दिवशी येते त्या दिवशी मात्र आमच्या सगळ्या मराठी माणसांनी, जर ते ह्या महाराष्ट्रात असतील, या भारतात असतील आणि जगाच्या पाठीवर कुठेही असतील, तर मकर संक्रांत साजरी करताना एक क्षण त्यांनी ही कविता आणि ह्या कवितेमागचा सारांश अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यावेळी म्हणजे 262 वर्षांपूर्वी काय घडलं होतं मकर संक्रांतीच्या दिवशी हे फार महत्वाचं आहे आणि ते आमच्या पिढ्यांना कळणं गरजेचं होतं. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक घरातला मराठी माणूस त्यावेळी पानिपतवरती लढायला गेला होता आणि खरोखर जे आमचं नुकसान झालं तिथे, पण आमच्या घरातला प्रत्येक मराठी माणूस तिथे खर्ची पडलेला आहे. एक व्यापारी होता, त्याने त्यावेळी एक पत्र लिहिलं होतं पेशव्यांना, नानासाहेब पेशव्यांना, हे पानिपतचं युद्ध झाल्यानंतर. त्यात त्याने लिहिलं होतं की 2 मोती गळाले. हे 2 मोती म्हणजे कोण होते, तर विश्वासराव आणि आमचे सेनापती सदाशिवराव भाऊ, हे 2 त्या युद्धात मारले गेले. 27 मोहरा हरवल्या. 27 मोहरा म्हणजे आमचे नामांकित असे मराठी सरदार होते. एकेकाचं पराक्रम इतका होता की ते 27 मोहरे त्या युद्धामध्ये मारले गेले आणि त्यानंतर रुपये आणि खुर्दा किती गेला याची गणतीच नाही. 1 लाखाच्या वर आमचे मराठे त्यामुळे लढले होते आणि तेवढेच आमचं नुकसान झालं होतं. अब्दाली हा जो आला होता तो सुद्धा, त्याचं सुद्धा तेवढंच नुकसान झालं होतं. पण विषय माझ्या कवितेचा हा महत्वाचा आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा, 262-63 वर्षानंतर सुद्धा आज आम्ही ती आठवण ठेवली पाहिजे आणि म्हणून ही मकर संक्रांत किती महत्वाची आहे त्यावरती ही कविता आहे. आज दिवस हा खास लोक हो, इमान राखा मातीशी, एक मराठी पिढी संपली लढताना अफगाणाशी. पैसा अडका राज्य लालसा काहीच नव्हते यापैकी, माता भगिनी वृद्ध कलेवर पोरे बाळी पाठीशी. तरीही लढले गारठात त्या भूक मारुनी पोटाशी, ध्येय घेऊनी अखंड लढले इमान हिंदुस्थानाशी. विश्वासाचे घात जाहले, कुणीच आलं नाही त्यावेळी. विश्वासाचे घात जाहले कुणी न आले वेळेशी, तरी न झुकले मर्द मराठे रणी मृत्यूच्या छायेशी. शेवटच्या श्वासा पावेतो निष्ठा जपली राष्ट्राशी, म्हणून रक्ता मधुनी लिहिली गाता ती शिवशौर्याची. हरुणी ठरला जेता भाऊ राव पेशवा अधिपती, हरुणी ठरला जेता भाऊ राव पेशवा अधिपती, स्मरण करोनी त्या योद्ध्यांचे घाला मुजरे पानपती. होते ऐसे पूर्वज आपुले एक निष्ठ कर्तव्याशी, म्हणून तेजो दीप उजळतो आजही त्या भूमीवरती. एक आठवण ठेवा तुम्ही, एक आठवण ठेवा तुम्ही संक्रांतीच्या या दिवशी, आग चेतवा उरात जेवा तिळगुळ घ्याल तोंडाशी. आग चेतवा उरात जेवा. बापरे, तुमचाही स्वर भरून आला खरं तर. कारण पानिपताचं युद्ध आणि तिथल्या सगळ्या या गोष्टी, त्याचा असा संदर्भ असेल हे सर तुमच्या कवितेमुळे आमच्या लक्षात आलं आणि नक्की सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा असा हा विषय आहे. विनयताई, पुन्हा एकदा तुमच्या लेखनाकडे वळताना एक आठवण आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही करून द्यायची की 2009 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानव आणि हत्ती असा एक संघर्ष झाला होता आणि त्या संघर्षामध्ये हत्तींना बेशुद्ध करण्याची एक जी महत्वाची भूमिका होती ती विनयताई तुम्ही निभावलेली होती. त्यामुळे अनाथ हत्तींची आई हा एक लेख तुम्ही लिहिला होता आणि तो लेख इतका बोलका आहे की ते सगळं विश्व एका वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर उलगडून येतं. तर मला असं वाटतं की तो लेख आज आपण आमच्यासाठी वाचावा. मी हा जो लेख लिहिलाय तो माझ्या अनुभवावर नसून एक डॅफ्ने शेल्ड्रिक म्हणून जी हत्ती तज्ज्ञ जगात होऊन गेली, तर तिच्यावरती आहे तो लेख. पुण्यनगरी या पेपरसाठी मी जो 2022 मध्ये एक मालिका लिहित होते, तर त्याच्यामध्ये हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्या लेखाचं नाव आहे अनाथ हत्तींची आई. सन 1970चा सुमार. केनियातील साओ राष्ट्रीय उद्यानाचे वॉर्डन असलेल्या डेव्हिड शेल्ड्रिकचा बंगला. बंगल्याच्या समोर असलेल्या भल्या मोठ्या आवाराला कुंपण होतं. त्या कुंपणात कितीतरी वन्य प्राण्यांची अनाथ पिल्ल आनंदाने पागडत होती. परंतु बंगल्याच्या आत डेव्हिडच्या पत्नी डॅफ्ने बसल्या होत्या. गोऱ्या रंगाच्या
सडपातळ, तिशीच्या आसपास असलेल्या डॅफ्नेचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. त्यांच्या पुढ्यात हत्तीचं मरणासन्न अवस्थेतील लहानसं पिल्लू होतं. त्या पिल्लाचं पोट फुगलं होतं. डोळे खोल गेले होते. त्याला श्वास घेणं अवघड होत होतं. या पिल्लाला डॅफ्नेनी पावडरच्या दुधाचे वेगवेगळे प्रकार पाजून जगवायचा प्रयत्न केला होता. परंतु यातील कोणताच प्रकार त्याला फारसा मानवला नव्हता. तोपर्यंत म्हणजे सन 1970 पर्यंत जगात हत्तीच्या आई वेगळ्या अनाथ पिल्लांसाठी दुधाचा फॉर्म्युला कोणालाच माहिती नव्हता. डॅफ्नेला काय करावं ते कळत नव्हतं. परंतु या समोरच्या पिल्लाला त्या अशाच मरू देणार नव्हत्या. त्यांना काहीतरी आठवलं. त्यांच्या स्टोअरमध्ये नुकताच त्यांच्या एका मैत्रिणीने दिलेला दूध पावडरचा डबा होता. त्या दूध पावडरमध्ये नारळाच्या तेलाचा वापर केला होता. डॅफ्नेने बाटलीवरील सूचनेप्रमाणे दूध बनवलं. हत्तीच्या पिल्लाला बाटलीने त्या दूध पाजू लागल्या. पिल्लाला ते दूध विशेष आवडलेलं दिसत होतं. रात्री दर 3 तासांनी डॅफ्ने त्या पिल्लाला दूध पाजत होत्या आणि त्याचं शी-शू साफ करत होत्या. रात्री उशिरा आलेले त्यांचे पती डेव्हिडही या कामात त्यांना मदत करत होते. दुसऱ्या दिवशी त्या पिल्लाच्या तब्येतीत बराच फरक पडला. ते उठून चालू लागलं. संध्याकाळी त्याच्या बाहेरील मित्रांबरोबर चक्क धावू लागलं. डॅफ्ने हर्षभरीत झाल्या. परंतु एक गोष्ट त्यावेळेला त्यांच्या लक्षातच आली नाही. ती म्हणजे त्यांना अनाथ हत्तींच्या पिल्लांसाठी दुधाचा फॉर्म्युला जगात पहिल्यांदा गवसला होता. शास्त्रज्ञांनी जेव्हा डॅफ्नेच्या दुधाच्या फॉर्म्युलाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हत्तीच्या दुधात असलेले फॅट्स नारळातील फॅट्सशी मिळते जुळते असतात. म्हणूनच नारळाच्या तेलात बनवलेली दूध पावडर हत्तीच्या पिल्लांना सहजपणे पचते. केनियात जन्माला आलेल्या ब्रिटिश वंशाच्या 18 वर्षांच्या डॅफ्नेला कोणी सांगितलं असतं की पुढे जाऊन तू आफ्रिकेतील हत्तींच्या शेकडो अनाथ पिल्लांची आई होणार आहेस. तू स्थापन केलेली सेवाभावी संस्था वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा जगातील एक मापदंड बनणार आहे. तर स्वतः डॅफ्नेचा सुद्धा त्यावर विश्वास बसला नसता. 3 पिढ्यांपूर्वी डॅफ्नेचे पूर्वज ब्रिटनमधून केनियात स्थलांतरित झाले होते. डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या डॅफ्नेच्या वडिलांचे वन्य प्राणी आणि निसर्ग यावर अपरंपार प्रेम होते. निसर्गरम्य केनियात असलेल्या त्यांच्या घराच्या आजूबाजूला वन्य प्राण्यांचा सहज वावर होता. त्यातूनच वन्य प्राण्यांचे अपार प्रेम डॅफ्नेच्या मनात रुजले. वयाच्या 18व्या वर्षी त्यांचा बिल वुडलेशी विवाह झाला. बिल साओ राष्ट्रीय उद्यानात असिस्टंट वॉर्डन होते. डॅफ्ने बिल बरोबर साओ राष्ट्रीय उद्यानात राहू लागल्या. उद्यानातील वन्य प्राण्यांच्या रक्षणाची नोकरी करणाऱ्या बिलकडे हत्तींच्या शिकारीचं लायसन आहे आणि त्यांना हत्तींच्या शिकारीत रस आहे ही गोष्ट डॅफ्नेला खुपू लागली. त्याचबरोबर साओचे मुख्य वॉर्डन असलेल्या डेव्हिड शेल्ड्रिकशी त्यांची जवळीक झाली. डेव्हिड म्हणजे वन्य प्राण्यांच्या माहितीचे चालते बोलते ज्ञानकोशच होते. वयाच्या 26व्या वर्षी डॅफ्नेने बिल बरोबर घटस्फोट घेतला आणि डेव्हिडशी विवाह केला. डेव्हिडच्या सहवासात डॅफ्नेना वन्य प्राण्यांच्या वागणुकीबाबतच्या बऱ्याच गोष्टी खोलवर समजल्या. उद्यानातील अनाथ प्राण्यांची त्या पतीच्या बरोबरीने जीव ओतून काळजी घेऊ लागल्या. हत्तींच्या अवैध शिकारीला डेव्हिड प्राणपणाने विरोध करत होते. एकदा काही शास्त्रज्ञ उद्यानात आले. त्याने हत्तींच्या अभ्यासाच्या नावाखाली सुरुवातीला 300 हत्ती मारले. डेव्हिड या प्रकाराने अस्वस्थ झाले. जीवाच्या निगुतीने जपलेले हत्ती तथाकथित संशोधनाच्या नावाखाली बळी पडताना पाहणे डेव्हिडच्या दृष्टीने क्लेशदायक होते. त्यानंतर आणखी 2700 हत्ती संशोधनाच्या नावाखाली बळी पडणार आहेत हे समजता डेव्हिड रागाने पेटून उठले. हत्तींच्या या कत्तलीला त्यांनी कडाडून विरोध केला. तोपर्यंत हत्ती मोठमोठी झाडं तोडून जंगलाची नासधूस करतात असा समज होता. परंतु डेव्हिडनी सिद्ध केले की हत्ती करतात ती नासधूस नसून निसर्गाच्या नवनिर्माणाच्या चक्राचा तो भाग आहे. वयाच्या 57व्या वर्षी डेव्हिडचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. दुःखात बुडून गेलेल्या डॅफ्नेना पतीच्या प्राणी आणि निसर्ग प्रेमानेच वाट दाखवली. त्या नैरोबी राष्ट्रीय उद्यानातील हत्तींच्या, गेंड्यांच्या अनाथ पिल्लांचा सांभाळ करू लागल्या. त्यांनी आपल्या नवऱ्याच्या नावाने
डेव्हिड शेल्ड्रिक वाईल्ड लाईफ ट्रस्ट स्थापन केला. डेव्हिडच्या वन्यजीवांच्या कामाबाबत जगभरात आदर होता. डेव्हिडनी डॅफ्नेनी स्थापन केलेल्या ट्रस्टला जगभरातून मदत आली. त्या मदतीतून डॅफ्नेनी कितीतरी अनाथ वन्य प्राण्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. त्यांच्या या कामात 2 मुली आणि जावयांनाही मदत केली. आज डेव्हिड शेल्ड्रिक वाईल्ड लाईफ ट्रस्ट ही जगातील वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात काम करणारी नामांकित संस्था आहे. डॅफ्नेने लिहिलेले लव्ह लाईफ अँड एलिफंट्स हे आत्मचरित्र जगात गाजले. सन 2018 मध्ये डॅफ्नेचा वयाच्या 83व्या वर्षी मृत्यू झाला. परंतु अनाथ वन्य पिल्लांची, विशेषतः हत्तीच्या पिल्लांची आई म्हणून डॅफ्ने शेल्ड्रिक हे नाव अजरामर झाले यात शंका नाही. धन्यवाद. वा, असंही एक विश्व आणि असंही एक डेडिकेटेड फॅमिली अशी असू शकते, हेही आपल्या लक्षात येतं. आणि खरंच आहे, निसर्ग आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवत असतो. आणि विनायताई, तुमच्या लेखातनं हेच आमच्यापर्यंत आलं. निसर्ग आहे, आपली संस्कृती आहे, आपल्या सगळ्या, कधी कधी असं वाटतं ना की काही संस्कृतीतल्या कुठे लोक पावत चालले आहेत की काय. आणि मला वाटतं अनिलजी, तुमच्या कवितांमधनं असेही विषय आलेले आहेत. म्हणजे वासुदेव असेल किंवा आपल्या मराठी भाषेविषयी असेल, अशाही कविता तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की पुढच्या तुमच्या कविता आता आपण सादर करा. नक्कीच. मला पुढचा विषय वासुदेव हा विषय इतका महत्वाचा आहे की इतिहासामध्ये प्राचीन, म्हणजे 1200 वर्षांचा इतिहास या संस्थेला, या संस्कृतीला, या परंपरेला आहे. आणि आज कुठेतरी क्वचित आपल्याला एखाद्या सणाच्या दिवशी आम्हाला वासुदेव दिसतात, पण त्यावेळी या वासुदेवांनी फार मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे आमच्या संतांचं साहित्य त्यांनी गावागावात, घराघरात त्यांनी सकाळी सकाळी भल्या पहाटे पोचवलेलं आहे. त्यांची ती वेशभूषा, म्हणजे कृष्ण सखा याला त्यांनी आपलं एक ध्येय मानून त्यांनी ती गावागावात संत साहित्य परंपरा पोचवलेली आहे. त्याचप्रमाणे दान पावलं या पद्धतीने जे ते प्रत्येक गावात जात होते. आणि शिवकाळामध्ये, इतिहासामध्ये नोंद आहे की ह्या वासुदेवांनी आपापल्या परीने स्वराज्याच्या मोहिमा आणि स्वराज्याचे काही संदेश असतील ते त्यांनी त्या पद्धतीने गावागावात पोचवलेले आहेत आणि स्वराज्याला आपल्या पद्धतीने मदत केलेली आहे. पण आज आमच्या आताच्या पिढीला वासुदेव माहिती नाही आहे. केव्हा तरी एखादा वासुदेव आला तर त्याची वेशभूषा बघून आमच्या आताच्या मुलांना त्या वासुदेवाबद्दल काय वाटतं माहिती नाही, पण त्यांना ही वासुदेव ही परंपरा समजायला पाहिजे, म्हणून ही कविता आहे. आणि आजही आम्ही वासुदेवांना पुन्हा बोलावतोय की वासुदेवा ये, तुझी गरज आहे. ती का, कशासाठी, तर ती ही कविता. चिपळ्यांचा स्वरनाद संपला, अभंगातला सूर कुठे रे, मानाची तू प्रभात स्वारी, कसे विसरलो तुला गड्या रे. नको दाखवू पाठ आम्हाला, सांभाळून घे आम्हा जरा रे, असील चुकले जरी आमुचे, पुन्हा आठवू कथा तुझ्या रे. माय लेकुरे वाट पाहती, माय लेकुरे वाट पाहती, वाट पाहतो आम्हीच सारे, हिरो मुसला तू होऊ नको बघ, तुझ्या विना तो गाव सुनारे. मोरपिशी तव मुकुट घालूनी, नाचत येतोस भल्या पहाटे, झोळी राहिली रिक्त तरीही, हास्य फुलवितो आम्हा मुखी रे. दारोदारी फिरता फिरता, जागविली जन मने किती रे, नाम घोष त्या ओठांवरती, चेतविली तू भावभक्तीने. रंगबिरंगी तव वेशातून दर्शन घडले लोककलेचे, दीन जनांच्या शुभाशिषांनी उजळलेस तू जीवन सारे. तूच संस्कृती परंपरा तू, तूच संस्कृती परंपरा तू, वासुदेव तू कृष्ण सखारे, मराठमोळ्या इतिहासाचा साक्षीदार उरलास खरारे. करू स्वागता मंगल समयी, करू स्वागता मंगल समयी, परतून येतू पुन्हा घरा रे, वैभवशाली या भूमीचा हाच वारसा पुन्हा स्मरू रे, वैभवशाली या भूमीचा हाच वारसा पुन्हा स्मरू रे. पुढची कविता माझी आहे मराठी भाषा, अभिजात मराठी भाषा. आताच 2024ला, म्हणजे 3 ऑक्टोबर 2024ला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला. पण 1500-2000 वर्षांचा इतिहास लाभलेली अशी आमची प्राचीन मराठी भाषा आज जगभरामध्ये आमचे मराठी माणसं जिथे जिथे आहेत, अगदी मानाने, सन्मानाने, अभिमानाने ती मराठी भाषा बोलतात. आणि त्याचा दर्जा आजही तोच आहे जो प्राचीन काळामध्ये होता. ह्या मराठी भाषेवरची माझी ही कविता. इथे जन्मलो या मातीची आम्हास आहे आण,
मुखी असावी नित्य मराठी नको तुझे वरदान. तूच आमुचा श्वास मायगे तुझेच गाऊ गाण. शब्दांच्या संस्कारांची ही एकच सुवर्ण खान. पसाय दाना तुनी घडविले ज्ञानेश्वर विद्वान. पसाय दाना तुनी घडविले ज्ञानेश्वर विद्वान. राजकोश रचुनी शिवबांनी दिधला चिरसन्मान. प्रगल्भतेची अभंगवाणी स्वर्ग लोकीचे ज्ञान. अशा मराठी भाषेचा हो करू मान सन्मान. नाही सहन करणार लेकुरे आम्ही तिचा अवमान. देवानी तुकी वंद्य आम्हाला भाषा आमुची छान. जाऊ जिथे या जगात ठेवू उरी आमुच्या जाण. ओळख आमुची श्वास ही आमुचा असेल स्फूर्ती स्थान. सुंदर बोलीचे लेणे जणू भागवताचा प्राण. माया आमुची हीच मराठी आम्हा तिचा अभिमान. अमृतातही जिंकून पैजा तिची वाढवू शान. हाच मराठी बाणा जपुनी उंचवू स्वाभिमान. हाच मराठी बाणा जपुनी उंचवू स्वाभिमान. हा पुढचा विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे मला मनापासून या गोष्टीचं खूप दुःख आहे आणि या दुःखातूनच ही कविता मला स्फुरलेली आहे. NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी गेल्या बऱ्याच वर्षांचा अभ्यास करून काही अशी क्राईम घडलेली आहेत, म्हणजे नवजात बालके ज्यांना कचरा कुंडीमध्ये फेकून दिलेला आहे किंवा कुठेही नाल्यामध्ये फेकून दिलेलं आहे, अशी बरीच नवजात बालके किंवा ज्यांनी अजून आयुष्यही पाहिलेलं नाहीये, डोळे उघडलेले नाहीत, त्यांना अगदी लहानपणीच मारून टाकलं गेलेलं आहे आणि आजही ते गुन्हे घडतायत. त्यांनी जो रेकॉर्ड दिलाय की 2023 मध्ये 653 नवजात बालके टाकून दिलेले आणि त्यांना मारून टाकलेलं आहे. या मुलांचं आयुष्य खरोखर उमलण्याआधीच ते कोमेजून गेलेलं आहे. अशाच एका छोट्याशा जन्मलेला ज्या कचरा कुंडीमध्ये फेकून दिलेल्या एका छोट्या मुलीची कविता आहे, जी काय सांगू इच्छिते, जी आपल्या आईला पण सांगते आणि बाबांनाही सांगते. माय गे तू माझी व्हावी वैरीण का झालीस. माय गे तू माझी व्हावी वैरीण का झाली. जन्म घेता क्षणी गेली टाकू नका आई. किती खुश होते उदरी माया ममता ती तुझी. डोळे मिटुनी मी तेव्हा स्वप्न पाहिलेली होती. देव बाप्पानेही मला सांगितले होते काही. जन्म घ्यावयागे झाले अधीर मी सांगू किती. तुला दुःख होऊ नये म्हणून काळजी घेतली. तुला दुःख होऊ नये म्हणून काळजी घेतली. तरी सुद्धा अशी मला टाकू नका गेली आई. पहायाचे होते जग कुशीमधून पहिल्यांदा. तिथे सोडून तू मजला दाखिवला हा उकिरडा. गिधाडे ही भिरभिरणारी सभोवती जमली माझ्या. चिमुकला देह माझा घास होईल तुकडा. काळीज हे सोडून जाता निष्ठुर का झाली. जन्म घेता क्षणी गेली टाकू नका आई. असा कसा बाबा सुद्धा काही बोललाच नाही. घेऊन उराशी मजला रडला का थोडा नाही. चुंबून हे माथे माझे लढीवाळ केला नाही. झोका एक पाळण्याचा नशिबाका माझ्या नाही. थोडे तरी दूध तुझे लाव तोंडी माझ्या आई. भुकेली अशीच गेली टाकू नका आई. अबबया मोठ्या जगी एकटी मी छोटी छोटी. अबबया मोठ्या जगी एकटी मी छोटी छोटी. ऊन वारा साहू कशी मी ही थंडी. उघडे हे तन माझे झाकावया नाही काही. आभाळाची ही गोदडी मातीमध्ये होती गादी. नाही जगा याचे देवा बोलावरे तुझ पाशी. नाही जगा याचे देवा बोलावरे तुझ पाशी. तुझ्याकडे येते आता तूच होना माझी आई. कशी दया माया उरी आई तुझ्या आली नाही. कशी दया माया उरी आई तुझ्या आली नाही. एवढेच होते जर का घेतला का जीव नाही. तुला देव रूप म्हणती तूच वात्सल्याची मूर्ती. माझ्यासाठी आई हा तर शब्द शून्य उरला बाकी. सांग एकदा तरीही चुकी काय होती माझी. सांग एकदा तरीही चुकी काय होती माझी. मला जन्म नको माझा पुन्हा तुझ्या पोटी आई. मला जन्म नको माझा पुन्हा तुझ्या पोटी आई. धन्यवाद. वा. अनिलजी, कवितेतली प्रत्येक वेदना खऱ्या अर्थाने तुम्ही मांडली आहे आणि ती वेदना संवेदना जेव्हा होते
सहसंवेदना बनते तेव्हाच एक धागा जोडला जातो असं म्हणता येईल. नीलमताई, आज दोघांच्याही लेखनातनं किती वेगळे विषय आले पण तरी ते एकमेकांना जोडणारे आहेत असंच म्हणेन. नीलमताई, काय सांगा? नलावडे यांचं जे संपूर्णपणाने कविता आहेत त्याच्यामध्ये खूप वैविध्य मला दिसलं, की वेगवेगळ्या विषयानुरूप त्यांनी शब्दफेक जी आहे ना त्याच्यामधली फार जबरदस्त आहे. शब्द सामर्थ्य सगळं आणि अगदी ते कालानुरूप शब्द सगळे जसे वापरलेले आहेत त्याचबरोबर त्याच्यामधलं काव्य पण जपलेलं आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या बद्दलच्या कवितेतल्या ज्या 2 ओळी आहेत, सह्याद्रीच्या कडे कपारी चैतन्याचा तूच झरा, 12 मावळ पेटून उठला जिंका किंवा लढून मरा. राजमाता जिजाऊ फक्त शिवाजी महाराजांच्या मातोश्री नव्हत्या. संपूर्णपणाने प्रत्येक मावळा त्यांच्या प्रेरणेतून कसा जगत होता आणि अशा वेळेला जे धाडस लागतं, जिंका किंवा मरा, तर ते म्हटलं तर शब्द खूप स्फूर्तिदायी असले तरी प्रत्यक्षात तो इतिहास जो घडलाय, त्याच्यामधलं राजमाता जिजाऊंची प्रेरणा स्पष्ट करणारी अतिशय प्रभावी ही कविता आहे. दुसरं हिंदवी स्वराज्याची स्वप्न याच्यामधली तर वाक्य जी आहेत ते आता मला त्याच्यात कॉन्ट्रोव्हर्सी करायची नाहीये. पण शिवाजी महाराजांचं नक्की काय म्हणणं होतं, याच्यावरती बरेच लोकं वेगवेगळे भाष्य करतात, त्याची आंदोलनं चालू असतात. परंतु तुम्ही एकदम ज्याला आपण म्हणू सेन्सॉर तुम्हाला आहे असं नाहीये ना. प्रत्येकाला सेन्सॉर आहे. पण जे सत्य आहे ते तुम्ही मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काशीचा तो विश्वेश्वरही सन्मानाने स्थापित व्हावा, 12 ज्योतिर्लिंगामधूनही हर हरचा जयघोष वाढावा. पुढचं जे आहे ना, घेतो आता निरोप तुमचा अंती आमचा काळ झाला, चुकूर कधी होऊ नका हो निपक्षपाती न्याय धरावा. आजच्या काळामध्ये सर्व क्षेत्रातल्या लोकांना लागू पडतील अशा ओळी आहेत. कारण शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण गुणगान गातो, ज्यावेळेला त्यांच्याबद्दलचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्याच वेळेला जे प्रत्यक्ष जीवनामधलं वर्तन असतं, त्याच्याशी त्याचा संबंध अनेक सामान्य लोकांपर्यंत पोहोचला, तर मला असं वाटतं खूप समाजात त्याचं योगदान राहू शकेल. आणि त्या दृष्टीने सगळीच ही पूर्ण कविता हिंदवी स्वराज्याचं स्वप्न या आजच्या काळामध्ये किंवा कालातीत स्वरूपात स्वराज्य म्हणजे काय याचा अर्थ सांगणारी आहे आणि त्याच्यामध्ये जोश पण आहे. तुम्ही गाऊन पण म्हणता का कविता माहित नाही मला नलावडे, पण त्या असं स्फूर्तिदायक इतक्या आहेत की प्रभाव त्याचा अगदी छान जाणवतोय. पानिपतच्या संदर्भात तर मी पानिपतला आपणही जाऊन आला असाल, मी पानिपतला जाऊन आले. तिकडचं सगळा वाचलेलं असतं आपण. त्याच्यानंतर पानिपतचं ते काला आमचं स्मारक तिथे आहे. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला अगदी म्हणजे त्या जमिनीचं वंदन केलं आम्ही तिथे आणि त्यावेळेच्या ज्या सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये हरुणी ठरला जेता भाऊराव पेशवा अधिपती स्मरण करोनी त्या योद्ध्यांचे घाला उदरा पानिपती. एक त्याची जी सगळी पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये पानिपतला जरी हे लोक सापडले तिथे थोडेसे मृत्यूच्या दारामध्ये, पण काही लोक दिल्लीपर्यंत पोचलेले होते आणि त्याच्यामध्ये दिल्लीत गेल्यावर कालकाजी मंदिर जे आहे तिथे जाऊन पहिली त्यांनी पूजा केली होती असा सुद्धा इतिहास आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की पानिपताच्या इतिहासाबरोबर त्या कालका मंदिरातलं झालेलं पूजेचं स्मरण सुद्धा आपण ठेवलं पाहिजे की दिल्लीपर्यंत मराठी पोचलेले होते. काही कारणाने विजय मिळाला नाही तरी सुद्धा आपली जी संघर्ष आहे त्यातला किंवा तो संघर्षाचा प्रवास आहे तो जिवंत ठेवणं म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीच्या अमानुष गोष्टींशी संघर्ष करण्याची ताकद आजच्या माणसामध्ये सुद्धा येणं हे आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही संक्रांतीच्या दिवशी फार सुंदर ती आठवण करून दिली आहे. खरं मला तर वाटतं की ही कविता म्हणजे संक्रांत जिथे जिथे साजरी होते ना तिथे वाण देण्याबरोबर त्याची प्रत प्रत्येक ठिकाणी दिली पाहिजे ती वाण म्हणून. अशा प्रकारची इतकी सुंदर कविता माझा एक वेगळा स्वतःचाच व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे त्याच्यात मी एकटीच आहे. माझ्या रेफरन्ससाठी मी त्याच्यात ती नक्कीच ठेवणार त्यामधली जी आहे ती. वासुदेवाच्या संदर्भात असं आहे की थोडं मी नोमॅडिक ट्राईब्स बरोबर काम करते भटक्या विमुक्तांबरोबर. ते वासुदेव मला भेटतात त्यांच्या एकदम 60-70 वासुदेवाशी पण मी मिटिंग घेऊन बोललेली आहे आणि मग तुम्ही कसे खाता काय करता आणि त्यांचं एक म्हणणं आहे की आता मुलं तयार नाही आहेत हे व्यवसाय करायला, त्यांना लाज वाटते अशी वेशभूषा करून. कारण दुर्दैवाने त्यांनी सांगितलं की काही लोक हिंदीमध्ये देतात दान बोलतात, हिंदीत बोलतात आणि दान देतात, पीठ देतात, वस्तू देतात, पण त्यावेळेला त्यांना आम्ही भिकारी वाटतो आणि म्हणून काही अंगावर अशा वस्तू फेकतात. म्हणजे वासुदेवाला हा कुठेतरी कृष्णाचं रूप आहे म्हणून सन्मानाने मदत करणं किंवा भिक्षा देणं हे जे पूर्वीच्या संस्कृतीत होतं ते आता होत नाहीये. दुसरं त्याचा एक थोडासा वेगळा भाग पण मी पाहिला पुण्यामध्ये की आमच्याकडे वासुदेव येतात आणि
घरापर्यंत येतात मधून मधून. आणि मग मी त्यांच्याशी एकदा गप्पा मारल्या की तुम्ही एरवी काय करता, तेव्हा ते म्हणाले आम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि उरलेल्या वेळात वासुदेव होतो. म्हणजे फक्त वासुदेव होऊन त्यांना तर चरितार्थ चालणार नाहीये म्हटल्यावरती ते वासुदेव होतात. काही वासुदेव मनानेच म्हणजे ते खरे वासुदेव नसतील पण ते भविष्य सांगतो म्हणतात आणि घरातल्या आलेल्या माणसाला तुम्हाला डायबिटीस असेल तर आता मग काय तुम्ही खा प्या वगैरे असे सल्ले देतात. त्यामुळे वासुदेवाच्या नावाने त्यांचं म्हणणं होतं की जे बोगस लोक काही घुसलेले आहेत त्यांना तुम्हाला कसं थांबवता येईल आणि खरे वासुदेवांना तो एक प्रोफेशन म्हणून करायचा असेल तर जसे बाकीचे लोक येतात वेगवेगळे घरी आणि काही वस्तू देण्याच्यासाठी लायसन्स असतो तसं आम्हाला ओळखपत्र असावं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे बघा कृष्ण सख्याला सुद्धा ओळख मागायची वेळ पण तुम्ही त्याच्यातली भावना वासुदेवाच्या संदर्भात खूप छान मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर अभिजात मराठी भाषा याच्या सुद्धा त्या कवितेमध्ये तुम्ही मराठी भाषेच्या गौरवाच्या संदर्भात जे मांडलेलं आहे ती आपली भावना असते. पण बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की सगळ्यांना तशी भावना असते की नाही मला माहित नाहीये. परंतु ती येण्याच्या दृष्टीने आपण तरी मराठीत बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून व्यापाराची, व्यवहाराची भाषा, अभ्यासाची भाषा, संवादाची भाषा, संशोधनाची भाषा या दृष्टिकोनातून ही कवितेच्या मधून आलेली अभिजात मराठी भाषा ही खूपच ज्ञानेश्वरांपासून ते अभंगांपर्यंत तुम्ही त्याचं नातं सगळं जोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर अमृतातही जिंकून पैजा पैजा तिची वाढवू शान, हाच मराठी बाणा जपुनी उंचवू स्वाभिमान. मराठी बाणा म्हणजे काय याच्यावरचं उत्तर अगदी मार्मिकपणाने तुम्ही याच्यामध्ये दिलेले आहे. शेवटची जी कविता आहे माता की वैरेण त्यात बघा एक आपल्याकडे संस्कृतमध्ये श्लोक आहे की कुमाता कुठली नसते पण कुमाता असतात असं प्रत्यक्षात दिसतं. मुलाला जन्मता मारून टाकणाऱ्या, दुसऱ्यांची मुलं पळवणाऱ्या किंवा मानवत सारख्या खटल्यामध्ये दुसऱ्यांची मुलं घेऊन त्याचा बळी देणाऱ्या अशा सुद्धा एक प्रवृत्ती समाजामध्ये असते. आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे ना, सांग एखादा तरी चुकी काय होती माझी, मला जन्म नको पुजा माझा पुन्हा तुझ्या पोटी आई. आणि खूपच म्हणजे ज्याला आपण म्हणू कातर व्हावं आपलं मन अशा प्रकारची कविता ही सगळी आहे. आणि ती छोटी बाळं जी असतात त्याच्यात त्यांचं काहीच चूक नाही. अशा वेळेला त्यांना जे काही भोगावं लागत असतं आणि एक काय झालंय क्रौर्य जे आहे ना ते स्वतःच्या प्रश्नामुळे क्रौर्य जसं आलंय तसं समाजामध्ये क्रौर्य हा एक फार अंगभूत भाग झालेला आहे की जाता जाता छोटी मुलं खेळत असतील तर त्याला प्रेमाने चापट देण्याचे जे मुक्का मारून जातील. किंवा मी पाहिलं प्रवासात असताना आपण शेजारी बघतो तर दोन मुली छोट्या एक मोठी 6-7 वर्षाची मुलगी आईला मदत करत असते, धाकटी अशी लुडबुडत असते. तर कारण नसतं आई मध्येच रपाटा घालते धाकटीला की तू काय मध्ये मध्ये करते जा जाऊन आतमध्ये बस. म्हणजे ती मुलगी कळवळत बसते तिथे. तर असं मुला मुलींच्या बद्दलचं क्रौर्य हे एक कुठेतरी भिनलेली गोष्ट आहे सगळ्या बाबतीमध्ये. आणि मग संवेदनहीनता त्याच्यामधून आपल्याला आलेली दिसते. आणि त्या दृष्टीने हे कसं जाईल आपल्या ह्याच्यातून. आणि काय माहितीये का आपल्याकडे आता इतर कल्चरमध्ये पण असेल पण आपल्याकडे बघा पूर्वी पद्धत होती. आता अलीकडे आई म्हणजे माता पिता फार सज्ञान अनेक जण झालेले आहेत, अशा गोष्टी सांगत नाहीत. पण तेव्हा अशी एक गोष्ट होती की मूल रडायला लागलं की सांगायचं छोट्या मुलाला की तू आता रडलास तर तो बाहेर माणूस आलाय ना त्याच्याकडून तुला घेतलेलं आहे कोंड्यावरती. तर तो कोंडा वरती मग ते मूल इतकं इनोसंट असतं की ते हळूच रडताना नंतर विचारतं आई मला खरंच कोंड्यावर तू घेतलं होतंस का. म्हणणं असं आपण साने गुरुजीचे विद्यार्थी आहोत म्हणून ही अशी कशाला त्या गोष्टी सांगायच्या की ज्याच्यामध्ये त्या मुलाच्या मनावर असा आघात होईल आणि त्याला कधीतरी असं कोणी दिसलं माणूस तर वाटेल की मी खरंच मूल होतो की नाही वगैरे म्हणून. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कथांच्या बरोबर या सत्यकथा पण आहेत. आणि साने गुरुजी कथामालेमध्ये मी अनेक वेळेला आमच्या सगळ्यांच्या समोर मांडते ही गोष्ट आणि आता कोणीतरी ते रिराईट पण करते की बऱ्याचशा कथा दुःखी आहेत. त्याचे शेवट इतके दुःखी आहे की बहुतेक ती मुलगी मृत झालेली असते. सोनसाखळीची गोष्ट, गोप्याची गोष्ट, मिरीची गोष्ट. तर म्हटलं प्रत्येक वेळेला ते छोट्या मुलांना इतकं पराकोटीचं दुःख आपण देण्यापेक्षा काही सकारात्मक त्यांना जरा मिळालं आणि त्याच्यामध्ये मग ते मूल विचारतं आतून ते झाडाचा आवाज येतो तेव्हा ती मूल जे गेलेलं असतं ते विचारत असतं मी येऊ का आणि ते झाडामध्ये जिवंत आहे. तसं दुःख सत्य आहेच वेगवेगळ्यातून ते व्यक्त होतं. जसं इकडे विनय जंगल्यांच्या याच्यामध्ये सगळ्या लिखाणामध्ये जसं ते प्राण्यांच्या दुःखातून व्यक्त होतं तसं ते व्यक्त होतं. परंतु त्या दुःखातून पुढे जायची शक्ती मिळावी या दृष्टिकोनातून हे सगळे प्रश्न अनिलजी तुमच्या कवितांमधली सगळी प्रेरणा ही सगळी अतिशय सुंदर आहे. तुम्ही शिवशाहीर तुम्हाला सगळे म्हणतात की नाही मला माहित नाही पण आम्ही तुम्हाला शिवशाहीरच आणि त्या दृष्टीने तुमचं अभूतपूर्व योगदान आहे. डॉक्टर विनय जंगले
रूपाने एक आपल्याला वेगळ्या क्षेत्रामधली फार मोठी साहित्यिका सापडलेली आहे असं मला वाटतं. म्हणजे साहित्यात ऑलरेडी तुम्ही काम करताय, परंतु वाघिणीचे अश्रू याच्यामध्ये अ, असं वाचल्यावरती इतक्या थोड्या वेळात 7 ते 8 मिनिटामध्ये खूप शब्दबंबाळ वर्णन न करता आमच्याही डोळ्यामध्ये पाणी यावं ऐकणाऱ्याच्या आणि त्याला गलबलून गेल्यासारखं वाटावं, इतकं तुमचं त्या वाघिणीच्या कॅन्सरबद्दलचं वस्तुनिष्ठ वर्णन आणि त्याच्यामधलं वैद्यकीय शास्त्र इतकं सुंदर तुम्ही कवी शब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि प्राण्यांना पण अश्रू असतात. मी पाहिलेलं आहे ज्यावेळेला एखादा मालक जातो त्यावेळेला तो कुत्रा रडत असतो घरामध्ये. तर म्हणजे त्यामुळे प्राण्यांचे अश्रू काही वेळेला आपल्याला दिसतात किंवा बघा ना पक्ष्यांकडे शांतपणे त्यांना लक्षात नसतं येत आपण लक्ष देतोय का म्हणून. पण एखादं पिल्लू जखमी झालं असेल तर त्यावेळेला ते बाकीचे लोक जे त्याला सावरत असतात त्या पिल्लाला, तर त्यावेळेला आपल्याला दिसतं की त्यांची नजर बदललेली आहे. त्यात कारुण्य आहे त्या नजरेमध्ये जे आहे ते. त्यामुळे तुमच्यामध्ये अनाथ हत्तींची आई याच्यामध्ये तुम्ही हत्तीच्या बद्दल प्राणी अनाथ असू शकतो आणि अशा वेळेला त्याला कसं जगवायचं त्याचा एक लढा संपूर्णपणाने 1970 सालचा तुम्ही तो वर्णन केलेला आहे. त्यामुळे रेणुकेचे अश्रू आणि अनाथ हत्तींची आई याच्यामधलं ती पिल्लं जेव्हा मोठी होतात आणि खरंच जे प्राणीप्रेमी असतात त्यांना खूप यांना ते मुलासारखंच वागवतात प्राण्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांचं दूध किंवा बाकीच्या गोष्टी, मलमूत्र सगळं काढणं हे सगळं केलं जातं. आणि तुमच्या म्हणजे व्हेटरनरी फील्डमध्ये जसं मेडिकल फील्डमध्ये आहे तसंच आहे, की ते टीम वर्क असतं. म्हणजे ते बाजूला मदतनीस असतील, दुसऱ्या डॉक्टरनी काय करायचं त्याचं काम सोडून भलताच भलतीकडे जर का करायला गेला तर अगदी म्हणजे जीवाशीच गाठ असते. आणि तुम्ही अॅनेस्थेशियाचं वर्णन केलेलं आहे, की तो अॅनेस्थेशिया कसा कमी-कमी व्हायला लागला आणि अशा वेळेला तरीही त्याबद्दल त्याला हे करणं. पण एक होतं म्हणजे बाबा मला सांगायचे, की तो प्राणी बरा झाला, की तो त्या व्हेटरनरी डॉक्टरबद्दल कृतज्ञ असतो. पण आमचे पेशंट असतात बरं, माणसं असतीलच असतील कृतज्ञ डॉक्टर. प्राणी बऱ्याचशा वेळेला कृतज्ञ असतात. हा प्राण्यांमधली माणुसकी शिल्लक राहिली आहे, ती तुम्हाला सापडली असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही विनया खूप अजून लिहित राहा. अजून चांगलं काम तुमचं होईलच आणि जीवनासाठी झुंज घेणारे जे सगळे प्राणी आहेत, त्याच्याबद्दलचं तुमचं स्वतःचं धैर्य, अभ्यास, तळमळ, संवेदनशीलता, व्यावसायिक बांधिलकी आणि जीवनाच्या रक्षणासाठी कार्यप्रणाली एक एस-ओ-पीज तुम्ही जी मांडताय, ती खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि मी असं म्हणेन की खरं पशु-पक्षी विषयक साहित्य असा एखादा परिसंवाद खरं एखाद्या मोठ्या कार्यक्रमात झाला पाहिजे, की ज्याच्यामध्ये असे अनुभव सुद्धा येतील लोकांच्या समोर. आपण समुद्रावरचं जीवन किंवा असे काही-काही घेतलेले आहेत विषय बेटां खरंय. हं. हे सगळे मांडलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमधले आणि त्यामुळे तुम्ही अजून लिखाण करा. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि त्या प्राण्यांची भाषा याच्यावरती सुद्धा अजून काही लिहिलं गेलं तर ते सुद्धा मला असं वाटतं कळू शकेल. फक्त प्राणीप्रेमी जे लोकं आहेत ना, त्याच्यामध्ये एक नेहमी प्रश्न पडतो, की तुम्ही कसं अभयारण्य किंवा जिथे प्राण्यांची काळजी घेतली जाते, अशा ठिकाणाबद्दलचं सगळं काम आहे. बरेचसे लोकं नागरी वसाहतींमध्ये जिथे प्राण्यांच्यासाठी, मांजरींसाठी किंवा याच्यासाठी घरं बांधायचं म्हणतात. त्याचा आसपासच्या लोकांच्याकडे आम्हाला म्हणजे प्रशासक म्हणून किंवा सरकारमध्ये काम करत असताना प्रत्येक महानगरपालिकेतून तक्रारी कुत्रे रोज रात्री जेवण घ्यायला येतात आणि त्याचा आसपासच्या लोकांना त्रास होतो. आणि याच्यासाठी आपल्याला प्रणाली करायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलं त्याचं राईट आहे आणि कुठली वेळा त्याच्यासाठी आपण योग्य केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी काय बंधनं ठेवली पाहिजेत किंवा त्याच्यासाठी काय नियम केले पाहिजेत. त्याच्यासाठी थोडं महानगरपालिका काम करतायत, परंतु अजून त्याच्यासाठी बऱ्याच कामांची गरज आहे असं मला वाटतं. आणि कसं होतं, की या विषयाचा अभ्यास तेवढा सगळ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे माझ्याकडे केस आली होती एक, की त्या महाराष्ट्र टाइम्सलाच बातमी होती ती खरी सुरुवातीला, की एका पार्ल्याच्या घरामध्ये महिला, आई, मुलगी आणि काही बहिणी तिघी राहत होत्या. त्यांनी जवळ-जवळ घरामध्ये 200 ते 300 उंदीर पाळलेले होते. बापरे! आणि त्या उंदरांवरती कुणीच काही लक्ष द्यायचं नाही आणि सगळ्या आसपासच्या लोकांना त्या सांगायच्या, की या उंदरं काही करत नाहीत आणि त्यांना तुम्ही काहीच करायचं नाही. पण त्याच्यामुळे अस्वच्छता आणि संपूर्णपणे दुर्गंधी पसरलेली होती. आणि मग शेवटी सांगायला लागलं, की इतरांच्या स्वास्थ्यावर परिणाम होतोय आणि असे उंदीर तुम्हाला पाळता नाही येणार मनाने स्वतः घरामध्ये ज्यांचा इतरांवर परिणाम होईल. म्हणजे काय झालंय, थोडंसं माणसाच्या एकाकीपणामध्ये प्राण्यांशी मैत्री करता कुठे सुरक्षिततेला धोका पोहोचतोय आणि कुठे माणुसकी संपतेय, असं थोडंसं एक समतोल सुद्धा करायला लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा दृष्टिकोन, तुमचं म्हणणं हे व्हेटरनरियन्स म्हणून एक संच म्हणून मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे.
आणि पशुवैद्यकापैकी फार थोड्या जणांनी लिखाण केलेलं आहे. पण पुण्याची जी पशुवैद्यक संघटना आहे, ते बरेचसे पुरस्कार वेगवेगळे देत असतात. तर त्याच्यामध्ये मी नक्की सांगेन, की त्यांनी काय करतात ते कोणाची चांगली पोल्ट्री आहे, कोणाची चांगली हे आहे, डेअरी आहे, त्यांना पुरस्कार देतात. पण पशुवैद्यक बद्दल लिखाण केलेल्यासाठी एक पुरस्कार त्यांना देण्यासाठी मी नक्कीच सुचवणार आहे, की ज्याच्यामध्ये वेगळा अँगल सगळं आलेला आहे. तर खूप सुंदर झालंय. दोघंही आपले लेखक अगदी म्हणता येईल असं सर्जनशील, कलंदर आणि अभ्यासू अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि मांडणी सुंदर झाली. खूप खूप दोघांचं अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा. आणि नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं विनयाताईंच्या पहिल्याच त्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची आणि लेखनाची नोंद ही अतिशय उत्तम रीतीने झाली आहे. आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मुळात असं असतं ना, की ज्याला जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्या लेखणीतनं मांडणं, व्यक्त होणं. आणि मग त्याच्यासाठी कधी अनिल सर कविताच्या माध्यमातून लिहितात आणि विनयाताई तुम्ही लेखनाच्या माध्यमातून लिहिताय. तर हे अनुभव असेच येत राहोत. आणि तुमच्या दोघांचेही मनापासून आभार, की तुम्ही दोघांनीही या कार्यक्रमात तुम्ही दोघे सहभागी झालात आणि आपली कला सादर केली. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद.